आणि यानंतर अकोल्यातून बातमी आहे। अकोल्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोरड्या पडलेल्या नद्या आता दुथडी भरून वाहताना दिसतायत। पहिल्याच पावसात अकोला जिल्ह्याचं चित्र बदललंय। ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहेत। अकोला जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये झालेल्या पावसामुळे या पर्वतरांगातले नदी नाले, ओढे दुथडी भरून वाहताचं चित्र आहे। पोपटखेडच्या भागातील पर्वतरांगांवरून वाहणारा हा ओढा अनेकांचं लक्ष वेधून घेतो। राज्यातल्या बहुतांश भागात पावसानं दमदार हजेरी लावली। छत्रपती संभाजीनगरमधल्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला। सोयगाव तालुक्यात आज निसर्गाचा रुद्रावतार पाहायला मिळाला। जरंडी परिसरात तब्बल 1.5 तास ढगफुटीसारखा पाऊस झाल्यानं नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। सोयगाव बनोटी मार्गावरच्या जरंडी जवळच्या तात्पुरता मातीचा पूल वाहून गेल्यानं वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती। परभणी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला। जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार परिसरामध्ये अतिवृष्टी झाली। पहिल्याच पावसामध्ये गावातील ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले, तर दुसरीकडे गावाच्या पाझर तलावातही मोठ्या प्रमाणावर पाणी साठलं, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांची शेतजमीन खरडून गेली। जळगाव जिल्ह्यातही आज तुफान पाऊस झाला। मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, करकीसह अनेक भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला। नाल्यावरून पाणी वाहू लागल्यानं साखरपुड्यासाठी चाललेली खासगी बस अडकली, मात्र ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। मुसळधार पावसामुळे अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं, तर आवेरच्या खिरवड येथील नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला। तब्बल 4 तास मुसळधार पाऊस झाल्यानं जळगावात पूरस्थिती निर्माण झाली होती। जळगावमधील रावेरच्या खिरवडीतल्या नदीला पूर आलाय। नदीला पूर आल्यानं पुराचं पाणी खिरवड नेहते रस्त्यावरच्या पुलावरून वाहू लागलंय आणि त्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला। 4 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे जळगावच्या रावेरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती। वर्ध्यामध्ये पहिल्याच पावसानं नाला तुंबल्याचं पाहायला मिळतंय। वर्धा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात पुतळ्याच्या मागच्या बाजूला असलेला नाला पहिल्याच पावसात तुंबलाय। इथं नाला तुंबल्यानं नाल्याचं पाणी रस्त्यावर आलं आणि रस्ते सुद्धा जाम झाले होते। वर्धा नगर परिषदेनं मान्सूनपूर्व नालेसफाई केली की नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात असलेल्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा जोर वाढलाय। पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणातील पाण्याची आवक वेगानं वाढत असून वारणा नदीच्या पाणी पातळीतही वाढ होतीये। वारणा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीसारखा पाऊस झाला असून पाथरपुंज इथे अवघ्या 12 तासात 147 मिलीमीटर, तर निवळे इथे 78 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। मिनी कोकण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यात मान्सूनच्या आगमनामुळे बळीराजा सुखावलाय। पावसाअभावी रखडलेल्या पेरण्यांना आता वेग आलाय।
गेल्या काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरुड तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावली। पहिल्याच जोरदार पावसामुळे अनेक भागात दाणादाण उडाली असून नागरिकांना मोठा फटका बसला। अलिबाग तालुक्यातील देहेन गावाजवळ असलेल्या बंधाऱ्याला मोठं भगदाड पडलं। हा बंधारा वाहून गेल्यामुळे देहेन गावचा इतर गावांशी असलेला संपर्क पूर्णतः तुटला। पावसासोबतच समुद्रातही मोठ्या लाटा उसळत असून पाण्याला समुद्राला उधाण आलेलं आहे। बघ याला बघ